अकोल्यात खळबळ, बेपत्ता 11 वर्षीय बालकाचा मृतदेह कृषी विद्यापीठ परिसरातील नाल्यात आढळला. अकोला, गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय बालकाचा मृतदेह रविवारी मार्च 22 सकाळी डॉक्टर. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील एका नाल्यात आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्वज्ञ निलेश निंबाळकर असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकी घटना काय? अकोला जिल्ह्यातील शिवर येथील आझाद चौक परिसरात राहणारा सर्वज्ञ निंबाळकर हा मार्च 19 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. तो परतलाच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून न आल्याने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सर्वज्ञला पोहण्याचा छंद असल्याने बचाव पथकाने परिसरातील विहिरींमध्येही शोध घेतला होता, मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता. असा लागला मृतदेहाचा शोध. आज मार्च 22 रोजी सकाळी काही नागरिक कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी परिसरात प्रचंड दुर्गंधी येत असल्याने त्यांनी जवळच असलेल्या नाल्यात जाऊन पाहिले असता एका मुलाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. नागरिकांनी तातडीने याची माहिती MIDC पोलिसांना दिली. घातपाताची शंका, पोलीस तपास सुरू. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सर्वज्ञचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की हा घातपाताचा प्रकार आहे, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.